सरत्या वर्षाच्या निरोपासाठी जंगलात पाठीचा बेत करताय तर सावधान. पाटणे वनक्षेत्रात 28 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान विशेष गस्त आणि चेकपोस्ट तैनात. विनापरवाना प्रवेश अनधिकृत कृत्यांसाठी कडक कारवाईचा इशारा. सरत्या वर्षाच्या निरोपासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाटणे वनक्षेत्रातील तिलारी नगर, लष्कर पॉइंट, आंबेवाडी धरण, सुंडी धबधबा, महिपाळगड आणि इतर पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जंगल क्षेत्रांचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाने कडक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणे वन परिक्षेत्र कार्यालयाने पर्यटकांना 28 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत प्रवेश, चूल मांडून जेवण बनवणे, मद्यप्राशन, वनवा लावणे, शिकार करणे किंवा गोंधळ घालण्यास सक्त मनाई केली आहे. अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांतर्गत जंगल क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी चेकपोस्ट तैनात करण्यात येणार आहेत. तसेच दिवसरात्र गस्त घालून वनक्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्यात येईल. पर्यावरण संरक्षणासाठी आणि वनक्षेत्रातील जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश आणि अनुचित कृत्यांपासून टाळावे असं आवाहन वन अधिकारी पी. आवळे यांनी केलं आहे. पर्यावरण आणि वनांचं संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.